हॅलो नमस्कार, मी प्रांजली. ही जी टेक्निक आहे ना, तुमच्यापैकी जवळजवळ सगळ्यांनाच खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि एक ना एक दिवस किंवा एक ना एक वेळ तुम्ही ही जी टेक्निक आहे ना, ही तुमच्या कामी येणारच आहे आणि आपण ही करणारच आहोत. तुम्ही असू द्यात, मी असू द्यात किंवा कोणीही असू द्यात. बऱ्याच वेळेला काय होतं बघा, की आपल्याला एखादी आवडणारी व्यक्ती, आपल्या जवळची व्यक्ती, आता असं नाही की काहीतरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असंच काहीतरी असावं किंवा निगेटिव्ह असं नाही. तुमचा मुलगा असेल, तुमचा मुलगाचे आणि तुमचे काहीतरी वाद झालेले आहेत, तो तुमच्याशी बोलत नाहीये, तर तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुम्हाला विचारावं, त्यांनी तुम्हाला बोलावं, स्वतःहून त्यांनी कॉल करावा यासाठी. किंवा तुम्ही मित्रमैत्रीण आहात आणि काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे आणि तुम्हाला वाटतं की समोरून त्यांचा फोन यावा. तुम्ही फोन करताय, तुमच्या मुलाला असू द्यात किंवा तुमच्या मित्राला मैत्रिणीला असू द्यात किंवा ज्याच्यासोबत आपला मनमुटाव झालेला आहे, सध्या काहीतरी मिसअंडरस्टँडिंग म्हणा, भांडणं होऊन आपलं बोलणं बंद झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्याकडून 100% देत आहात की त्याला कॉल करण्याचा, समोरच्या व्यक्तीला प्रयत्न करत आहात, कोणा थ्रू तरी तुम्ही मेसेज देत आहात की मी मिस करत आहे किंवा बोला किंवा मी स्वतः सॉरी म्हणते, पण समोरची व्यक्ती जी आहे ना, ती त्याचा इगो जो आहे तो सोडत नाहीये किंवा एखादी गोष्ट त्या व्यक्तीच्या मनाला खूप लागलेली आहे आणि त्यामुळे तो व्यक्ती तुम्हाला बोलत नाहीये किंवा समोरच्या व्यक्तीला अजून दुसरं कोणीतरी व्यक्ती तुम्हाला बोलू देत नाहीये, तुमच्या जवळ येऊ देत नाहीये. तर यासाठी ही जी टेक्निक आहे ना, ती तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. आणि मनामध्ये एकही शंका न ठेवता, हे होईल की नाही, हे असं थोडीच असतं, हे होणार नाही, तर तुम्ही ही टेक्निक करू नका. ही टेक्निक तुमच्यासाठी काम करणार नाही. पण तुम्ही मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी न ठेवता, डाऊट न ठेवता, मी आता ज्या पद्धतीने सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही ही टेक्निक केली, तर तुम्ही जे काही समोर त्या, आता ज्या व्यक्तीला तुम्हाला ही फोटो मॅनिफेस्टेशन टेक्निक तुम्ही करणार आहात, ज्या व्यक्तीचा तुमच्या समोर फोटो असेल, तुम्ही जे काही त्या व्यक्तीकडे बघून बोलताय, त्याच सगळ्या गोष्टी समोरची व्यक्ती तुम्हाला फोन करेल किंवा तुमची भेट होईल, काहीतरी होईल आणि त्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती तुम्हाला बोलेल, 100% बोलेल. बरेच जणांनी असं जे आहे ना, जे आपण म्हणू शकतो की ही फोटो टेक्निक जी आहे ना, ती समोरच्या व्यक्तीला हील करण्यासाठी, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आता करायचं कसं आहे, जी कोणती व्यक्ती असेल, पण एक आपण म्हणू शकतो ना की एनर्जी तुमची एक, जसं की आई आणि मुलगा इमोशनली अटॅच पाहिजे. आता आपण म्हणेल की मी ऐश्वर्या रायला करू का, मी शाहरुख खानला करू का, तर आपण इमोशनली त्यांच्यासोबत अटॅच नाहीये, फक्त का हा टीव्ही मध्ये बघितलेले मला तो आवडतो, पण त्या समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काही इमोशन्स आहेत का, नाहीयेत. मग इथे कसं काम करेल ही फोटो टेक्निक, की तुम्ही कधीतरी सोबत राहिलेले किंवा तुमचे नाते वगैरे काहीतरी आपण इमोशनली अटॅच आहोत, तर त्यांच्यासोबत ही जी आहे ना टेक्निक ती काम करत असते. किंवा कोणत्याही ज्या आपण अशा टेक्निक असतात ना, तर इमोशनली अटॅच असणाऱ्या लोकांसोबत ह्या टेक्निक काम करत असतात. आता फोटो जो आहे तो तुम्ही हार्ड कॉपी सुद्धा करू शकता, घेऊ शकता, म्हणजे फोटोची प्रिंट सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये त्या व्यक्तीचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि मोबाईलमध्ये फोटो असेल आणि ग्रुप फोटो असेल तर नका घेऊ, त्या व्यक्तीचा सिंगल फोटो असावा आणि त्याचे डोळे जे आहेत ते फोटोमध्ये ते क्लिअर असणारा फोटो पाहिजे. नाही तर असं गॉगल घातलेला, टोपी घातलेला, दुसरीकडे बघणारा, वाकडं बघणारा असं नाही, सरळ फोटो असावा. त्या व्यक्तीचे डोळे जे आहेत ते क्लिअर असावेत, कारण तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे. त्याच्यामुळे डोळे क्लिअर असणारा चांगला फोटो जो आहे तो तुम्हाला, चेहरा क्लिअर असावा, डोळे क्लिअर असावेत असा फोटो घ्यायचा आहे. आणि तो घेतल्यानंतर घरातील कोणत्याही एखाद्या शांत जागी बसा. आणि असं नाही की मला हे बर्डन आहे आणि समोरच्याने मला फोनच करावा, अशा याच्यामध्ये तुम्ही प्रेशरमध्ये ही टेक्निक करताय असं करू नका. एकदम रिलॅक्स, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा कधी तुम्ही फ्रेश आहात, तुमचं माइंड फ्रेश आहे, तुम्ही प्रसन्न आहात, त्या वेळेमध्ये तुम्हाला ही टेक्निक करायची आहे. वेळेचं कोणतंही बंधन नाही. त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा. सुरुवातीला त्या व्यक्तीने काय कपडे घातलेले आहेत, तो हसत आहे, तो बघत आहे, त्या व्यक्तीसोबतचे तुमचे आनंदाचे जे क्षण आहेत ते 1-2 मिनिटं तुम्ही आठवा. जो म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारची स्माईल येईल आणि जे काही निरर्थक जे विचार आहेत, इतरांचे जे डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ आहे ते दूर होतील आणि तुम्ही
प्रसन्न व्हाल, तुमच्या मनातील विचारांचा गोंधळ कमी होईल, तुम्ही एकाग्र त्या फोटोला बघितल्यानंतर स्माईल, तुमच्या व्हायब्रेशन्स ज्या आहेत ना त्या हाय होतील. असं तुम्हाला व्हायब्रेशन्स हाय करायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे. आणि डोळ्यामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला असं नाही की तू माझ्याशी असं म्हणलास मग मला या गोष्टीचा राग आला होता, मग मला त्या गोष्टीचा राग आला, म्हणजे आई मुलाला बोलते, तुम्ही मित्र मैत्रिणीला बोलते, ज्या रागाच्या गोष्टी आहेत, निगेटिव्ह वर्ड्स किंवा निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह थॉट्स इथे तुम्हाला आणायचे सुद्धा नाहीयेत. मग तुम्हाला त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघितल्यानंतर समजा तुमचा मुलगा तुम्हाला 6 महिन्यापासून बोललेला नाहीये, दूर आहे वगैरे, तर तुम्हाला जेव्हा तुमच्या दोघांचं बोलणं होईल, तुम्ही खूप खुश असाल, तर त्यावेळी तुमचा मुलगा तुम्हाला काय बोलेल हे तुम्हाला तुमच्या मुलाला बोलायचं आहे. म्हणजे की जसं आता तुम्ही 6 महिन्यानंतर तुमच्या मुलाचा फोन आलेला आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणणार, वाव खूप छान वाटलं, तू मला स्वतःहून फोन केलास, हो ना, म्हणजे तू इथे ये, तू इथे आल्यानंतर असं होईल. आणि तो तुमचा मुलगा तुम्हाला म्हणतोय की आई मी तुला एवढे दिवस खूप मिस केलं, मला तुझ्या हातचं हे आवडतंय, मला तुझ्या हातचं ते खायचं आहे, मी या दिवशी घरी येणार आहे, मग आपण इथे जाऊ, मग आपण असं करू. सेम तुम्ही मित्रमैत्रिणी बाबतीत किंवा अजून कोणतं तुमचं रिलेशन असेल, जे तुम्हाला वाटतं की तुमची भेट झाल्यानंतर किंवा तुमचं बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टी समोरचा तुम्हाला बोलणार आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही असं बोलणार आहात, मग ते बोलल्यानंतर समोरचा व्यक्ती तुम्हाला काय बोलणार आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या फोटोमध्ये डोळ्यात बघून तुम्हाला बोलायच्या आहेत. हे तुम्ही कधीपर्यंत, आणि जोपर्यंत आता तुम्ही हे बोलता बोलता असं नाही की मी 1 तास बोलली म्हणजे लवकरच त्याचा मला फोन येईल, असं नाही. उलट निगेटिव्हिटी जी आहे ना ती वाढत जाईल. तुम्ही काय करायचं, जोपर्यंत तुम्हाला प्रसन्न वाटतं, तुम्ही हसत मुखाने प्रसन्नतेने त्या डोळ्यात बघून तुम्ही जे बोलताय, तुम्ही रिपीट ते बोलू शकता. आणि एक वेळ बोलताना तुम्हाला असं वाटलं अरे आता मला बोर व्हायला, किती वेळ बोलू, की तुम्ही ती टेक्निक स्टॉप करा, सोडून द्या आणि तुमचे जे कामं आहेत ते तुम्ही करा. दिवसभर मग विचार करायचा नाही, मी ही टेक्निक केली, मी असं केलं, माझ्याकडून ही चूक झाली, हे तुम्ही विचारही करायचा नाही. तिथल्या ते टेक्निक तुम्ही सोडून दिली, तुमच्या दुसऱ्या कामात तुम्ही लागल्या. निगेटिव्हिटी आणायची नाहीये. आणि ही टेक्निक तुम्ही एकदा केली आणि परत तुम्हाला करावीशी नाही वाटली, नका करू. कारण तुम्ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर निगेटिव्हिटी येईल आणि हे फोटो मॅनिफेस्टेशन जे आहे ना याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. आणि आता असा प्रश्न येईल की किती दिवस करायचं, तर जोपर्यंत तुम्हाला ही टेक्निक आतून करावीशी वाटते, ही करताना तुम्ही प्रसन्न राहता, तुम्ही खूप खुशीने आनंदाने त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये बघून या सगळ्या गोष्टी बोलत आहात आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील होत आहे, आनंद फील होत आहे की असं समोर तो व्यक्ती आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी बोलत आहात, तर तोपर्यंत तुम्हाला ही जी टेक्निक आहे ना ती करायची. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की नाही अरे करावं नाही वाटत, बोर वाटतंय, जबरदस्ती केल्यासारखं वाटतंय, तुम्ही सोडून द्या. कारण आपल्याला इथे निगेटिव्हिटी आणायची नाहीये. आणि तुम्ही दररोज ही टेक्निक करणार आहात, जोपर्यंत तुम्हाला करावीशी वाटते तोपर्यंत, तर एकच गोष्ट बोलायची आहे. आज एक बोललं, उद्या एक बोललं, परवा एक बोललं, मग ते त्या व्यक्तीच्या समोरच्या व्यक्तीच्या माइंड पर्यंत किंवा त्या व्यक्तीची जी आत्मा आहे त्याच्यापर्यंत या गोष्टी पोहोचणार नाही. त्याच्यामुळे रोजच्या रोज एकच गोष्ट बोलायची आहे. आणि आता असं नाही की तुम्ही रट्टा मारून लिहून ठेवलं आणि तुम्ही फक्त वाचताय लिहिलेलं, असं नाही. इमोशन्स, फीलिंग तुम्ही आतून, जसं काही ती व्यक्ती तुमच्या समोर आहे, तुम्ही त्या व्यक्तीला बोलत आहात, इथे इमोशन्स काम करणार आहेत, तुमची पॉझिटिव्ह फीलिंग काम करणार आहे. एखादे वाक्य मागचं पुढचं मागं, असं नाही की जशास तसं पहिल्या दिवशी बोललं, असं नाही. पण ती एक गोष्ट की तुम्हाला माहिती आहे ना ती व्यक्ती आल्यानंतर तुम्ही हे बोलणार आहात, ते वाक्य तुमचं रोजच्या रोज असायला पाहिजे. बाकी मागच्या पुढच्या मागे शब्द वगैरे झाले तर काही हरकत नाही, तुम्ही करा बघा. तुम्हाला खूप चांगलं, म्हणजे जी दुरावलेली व्यक्ती आहे ना ती तुमच्या जवळ येईल. किंवा एखादी व्यक्ती बघा आपली खूप जवळची असते, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होऊन दूर जाते, तर ती व्यक्ती सुद्धा तुमच्या जवळ येईल. नमस्कार.